इस तरह से डामर रास्ते के उखड़ गए हैं, लोगों को दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। सारे मेन होल जो हैं खुले हुए हैं। आप देख सकते हैं कि यह मेन होल जगह जगह पे ओपन है। बड़ी तेजी से पानी का बहाव जा रहा है। अगर अचानक कोई इसमें जाता है तो नाले में जा सकता है। और यहाँ के नाले जो हैं वो डायरेक्ट समुद्र से मिले हुए। आपको दिखाना चाहूंगा ये मेन होल की अवस्था जिस तरह से आप देख सकते हैं कि जगह जगह पे मेन होल खुले हुए हैं। और इस रोड के ये एक बारिश में तेज बारिश के कारण जगह जगह पर डामर जो है पूरी तरह से उखड़ गए हैं। और मैं आगे भी दिखाना चाहूंगा कि कई जगह पर इसी तरह से रोड के डामर पूरी तरह से बह चुके हैं। लोगों को दिक्कतों का सामना करना पड़ा है। क्या कहेंगे, मैं बातचीत करना चाहूंगा। यहाँ पे कुछ लोग क्या कहेंगे जिस तरह से बारिश हुई है, बारिश के बाद जो हाल है कि डामर उखड़ गए हैं, मेन होल खुले हुए हैं। बना ही नहीं रहा है अभी तक। जो इतना मुश्किल हो रहा है। गाड़ी वीडी सब स्कूल की बस आती जाती रहती है इधर, कि कोई भी बच्चा कोई भी हादसा हो सकता है इधर। सरकार कह रही है कि हम कंक्रीट के रोड बनाएंगे, लेकिन यहाँ पे डामर बाज रोड बन रहे हैं। कांक्रीट का रोड तो बन ही नहीं रहा है, इधर खाली डांबर का रोड बन रहा है। और ये डांबर का रोड आप देख सकते हैं, ये पूरा उखड़ के जो है ना पूरे खड्डे हो गए। ये साइन पनवेल हाईवे महामार्ग है। जी हाँ, ये साइन पनवेल वही है ये। और शक्ति नगर का इलाका है जहाँ पर मेट्रो का भी काम चालू है। लेकिन जो हालत है कि जगह जगह पर डामर उखड़ करके पानी के साथ बह रहे हैं। जी वही बोलूं, रिपीट करूं, ये बीएमसी की पूरी लापरवाही। देखो ऊपर जो है मेट्रो का ये पूरा इधर अनुशक्ति नगर की तरफ है ये, और ये हाईवे ही है, क्योंकि इधर जगह जगह पे जो है ना पूरा डांबर उखड़ जा रहा है। आपको दिखाना चाहूंगा कि ये देखिए जो स्थिति है कि यहाँ पर रोड पर डामर उखड़ करके बह रहे हैं। पूरी तरह से ये डामर जो है उखड़ गया है रोड पर, और उखड़ करके बह रहे हैं। इसी तरह से मुंबई में हजारों जगह पर एक बारिश रात से मुंबई में हो रही है। बारिश के चलते जगह जगह पर डामर पूरी तरह से उखड़ करके बह गया है। पूरा पीछे साइड में दिखाना चाहूंगा। योगेश गुरु से कहूंगा कि योगेश गुरु पीछे का विजुअल दिखाइए। जिस तरह से यहाँ पे स्थिति है, जगह जगह पर डामर उखड़े हुए हैं। आप देख सकते हो कि पूरे रोड पे आज रात भर से जो बारिश हो रही है, उस बारिश के असर से मुंबई में जगह जगह पे पानी का जलजमाव भरा हुआ है। रास्ते बंद हो गए हैं, जगह जगह पर मानखुर का सबवे बंद हो गया है। आप देख सकते हैं जिस तरह से मेरे पीछे भी रास्ते बंद हो गए हैं, और जहां पर डामर उखड़ करके बंद हो गया, पूरी तरह से रोडों पर जलजमाव है। निकोस गुरु के साथ आनंद पांडे, TV9 मुंबई। पनवेल रोडवरील रस्त्यावरील डांबर अक्षरशः वाहून गेलेला आहे। मानखुर्दमधील हे दृश्य आपण पाहतो आहोत। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे, त्यामुळे अशा प्रकारे रोडची अवस्था बनली आहे। तर ठाण्यामधील वंदना टॉकीज परिसरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। याच पाण्यामधून रिक्षा आणि इतर वाहनं वाट काढताना पाहायला मिळतात। ठाण्यातील वंदना टॉकीज परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। रात्रीपासूनच मुसळधार पाऊस मुंबई आणि परिसरामध्ये कोसळतोय। ठाण्यातील हे दृश्य आपण पाहतोय। ठाण्यातील वंदना टॉकीज परिसरात देखील अशा प्रकारे पाणी साचले, त्यामुळे वाहन चालकांना याच पाण्यामधून वाट काढावी लागते। मुंबई त्याचबरोबर उपनगर आणि इतरही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतो आहे। रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झाला। त्याचबरोबर लोकल सेवा देखील उशिराने सुरू आहे। आणि ठाण्यामधील वंदना टॉकीज परिसरातील ही दृश्य तर किंग सर्कल भागामध्ये देखील साधारण 12:30 वाजता ही दृश्य होती। एक स्कूल बस या ठिकाणी बंद पडलेली होती। स्कूल बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनींना पोलिसांनी आणि महापालिकेच्या यंत्रणांनी अशा प्रकारे खांद्यावर घेत त्यांना सुरक्षित ठिकाणी आणलं। मात्र ही स्कूल बस ऐन रस्त्यामध्येच बंद पडलेली होती। गुडघ्याच्या वर या ठिकाणी पाणी होतं, त्यामुळे स्कूल बसमधील या विद्यार्थिनींना अशा प्रकारे पोलिसांनी कडेवर घेत खांद्यावर घेत रस्त्याच्या बाजूला आणलं। किंग सर्कल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय, आणि अशा प्रकारे या साचलेल्या पाण्यामध्ये एक स्कूल बस आली, आणि त्यावेळी ऐन पाण्यामध्ये रस्त्यामध्येच ही स्कूल बस बंद पडली। त्यामुळे विद्यार्थिनींना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं। मात्र पोलीस असतील आणि इतरही यंत्रणेची लोक हवामान खात्याने देखील मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा जो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पाऊस शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। या ठिकाणी सर्वच बारामंगला परिसरामध्ये शासकीय जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी राहत असतात, आणि याच ठिकाणी आता पावसाने दमदार बॅटिंग करायला चालू केलेली आहे। पूर्णतः ढगाळ वातावरण झालेलं आहे, आणि या परिसरात पाहू शकतो गाडी जे आहे ते मुंबईच्या दिशेने जाणारे असेल या घोडबंदरच्या दिशेने जाणारे असतील, या ठिकाणच्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरू झालेले आहे। चैना ब्रिज असेल, ठाण्यातील मीरा भाईंदरच्या भागात, गायमुख भागात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले चित्र आपण सकाळी पाहिलेलं आहे। मात्र सध्या आता या ठिकाणी आता वाहनधारक जे आहे ते
आपले वाट जे ते वळवताना देखील दिसत आहे। प्रत्येक जण आता या ठिकाणी टर्न होऊन दुसरीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र आता काही वेळानंतर हे पाणी आता गुडघ्याभराच्या वरती आता पाणी पूर्णतः जात आहे। पाहायला तर निचरा करण्यासाठी इथं कुठल्याही प्रकारचं महानगरपालिकेकडनं सक्षम पंप नाही आहे। आजूबाजूला दोन्ही बाजूला जे नाले आहेत ते नाल्यामधनं देखील तुडुंब पाणी भरताना वाहताना या ठिकाणी दिसत आहे। दुचाकी स्वार यांना जर बस जर अडकली तर दुचाकी स्वारांना पाय कुठे ठेवा आणि खड्डे आहेत की नाही हे दिसून येत नाहीये। मात्र या परिसरात आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्या कारणास्तव नक्कीच याचा फटका वाहनधारकांना बसत आहे। ठाण्यामध्ये जवळपास आता 41 मिलीमीटर पावसाची नोंद येथे सकाळपासून झालेली आहे। त्यामुळे रेल्वे असेल रेल्वेवर देखील मोठ्या प्रमाणात जो तो फटका बसलेला आहे। 20 मिनिटं रेल्वे मध्य रेल्वे उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळते। अप अँड डाऊन असेल तर महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक देखील काही ठिकाणी संथ गतीने सुरू असताना आपल्याला पाहायला मिळालं आहे। मात्र सध्या तरी आपण पाहू शकतो गुडघ्याभराच्या वरती हे पाणी जे आहे ते गेलेल्या 4 ही दृश्य आपण पाहतो आहोत। प्रचंड वाहतूक कोंडी सकाळपासूनच या महामार्गावर पाहायला मिळते। पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ही दृश्य आहेत। विमानतळ परिसरामध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय। हिरा ढाकणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हिरा, आपण पाहतोय सकाळपासूनच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जाम आहे, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे। नक्कीच सागर, सकाळी 7 वाजल्यापासून ही वाहतूक कोंडी आपण पाहतोय। अजूनही ट्रॅफिक कोंडी कमी होण्याचं नाव घेत नाही। पोलीस प्रशासन अक्षरशः या ट्रॅफिक कोंडी सोडवण्यासाठी अक्षरशः प्रयत्न करतात, मात्र ही वाहतूक कोंडी अजूनही वाढत जाते। सकाळी 7 वाजल्यापासून ही ट्रॅफिक कोंडी सुरू झाली, आता 2 वाजले तरीही ट्रॅफिक कोंडी होत नाहीत। दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर हे 2 ब्रिज आहेत, दोन्ही ब्रिजवरती सुद्धा मोठी ट्रॅफिक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। वरली असेल BKC असेल या रस्त्याने जाण्यासाठी वाहतूक कोंडी आहेत। तर दुसऱ्या बाजूला बघायला गेले तर सागर, आता मुंबईकडनं जे वाहने रिटर्न येतात ते सुद्धा त्यांना सुद्धा वाहतूक कोंडी हळूहळू तिकडे त्या बाजूने वाढायला लागलीत। वाकोला ब्रिज जवळ काही खड्डे त्यामुळे ट्रॅफिक कोंडी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। मात्र ही ट्रॅफिक कोंडी मुंबईमध्ये जे पाणी साचले त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। दहिसर असेल, कांदिवली असेल, अंधेरी असेल, गोरेगाव असेल या संपूर्ण परिसरापर्यंत ही वाहनाच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या। सकाळपासून नागरिक या ठिकाणी वैतागलेले आपल्याला पाहायला मिळतात। अक्षरशः इंचाने वाहनं पुढे सरकत आहेत आणि जिथून मार्ग मिळणार त्या बाजूने हे वाहनं आपले वळवण्याचा प्रयत्न करतात। बघू शकतो की रिक्षा असतील, मोठे वाहनं असतील किंवा स्कूल बस असतील, या संपूर्ण गर्दी या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अनेकशा ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी अडकल्याचं मगापासून आपण बघतोय। पोलीस प्रशासन येतं आणि त्या ॲम्ब्युलन्सला मार्ग करून देतोय, मात्र ही ट्रॅफिक कोंडी काही कमी व्हायचं नाव घेत नाही। तर दुसऱ्या त्या बाजूला बघू शकतो की ते मुंबईवरून जी वाहने येतात त्यांची सुद्धा आता गर्दी हळूहळू वाहते। पावसाचा वेग अजून वाढतोय, त्यामुळे नागरिकांनी तर मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील